नागपुर में पालिका चुनाव से पहले कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने भाजपा पर जोरदार हमला बोला है। प्रदूषण, महंगाई, लाड़की बहन योजना, मुंबई की विकास और चुनाव आयोग की भूमिका को लेकर उन्होंने सरकार को कटघरे में खड़ा किया है। बघा, नागपूरमध्ये आपण आहोत आणि मी नागपूरच सांगतो की नागपूरमध्ये कालच एनजीटीचा रिपोर्ट आलेला आहे। त्यांनी नागपूरच्या प्रदूषणाच्या बद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे। म्हणजे एकीकडे महागाईच्या आगीमध्ये नागपूरकरांना या लोकांनी फडणवीस आणि गडकरींनी टाकलेलंच आहे, पण विकासाच्या नावाने जे कर्जरूपी पैसे आहेत त्या कर्जरूपी पैशाच्या माध्यमातून विकासाचा जो दिखावा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि आता प्रदूषणाच्या माध्यमातून नागपूरकरांना बिमार करण्याचंही काम या लोकांनी केलेलं आहे। तेच आता सिद्ध झालेलं आहे। 3 वेळचे मुख्यमंत्री, केंद्रामध्ये 3 वेळचे सगळ्यात महत्वाचे मंत्री असं या नागपूरची ओळख देशभरामध्ये आहे। त्या नागपूर शहरामध्ये 24 तास पाणी पिण्याला मिळत नाही लोकांना। दूषित पाणी या शहरामध्ये पितात आणि त्या पाण्यावरही सुद्धा लोकांकडून टॅक्सच्या नावाने पैसे वसूल केले जातं। म्हणजे जी लूट या नागपूरकरांची ज्या पद्धतीनं गेल्या 19 वर्षात, कारण की 2007 मध्ये बीजेपी या महानगरपालिकेमध्ये सत्तेत आली आणि नागपूरचं नैसर्गिक सौंदर्य हे तर संपवलंच। जे ग्रीन शहर म्हणून एकीकडे आपल्या शहराला ऑरेंज सिटी म्हटलं जातं, पण एकीकडे आपल्या शहराला, नागपूर शहराला ग्रीन शहर म्हणून एक आगळी वेगळी ओळख होती, ती पण या लोकांनी पुसलेली आहे। मोठ्या मोठ्या कंपन्यांना, म्हणजे सिम्बॉसिस असेल की अनेक असेल, अशा काही शैक्षणिक संस्था या लोकांनी आणल्यात आणि जवळपास एका संस्थेला 1-1 रुपयामध्ये 40-40 एकर जमीन त्यांना मोफत देण्याचं काम या लोकांनी केलं आणि सांगितलं की आम्ही गरिबांच्या पोरांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करू। काल मला कळलं की 16 लाख रुपये वर्षाची फी गरिबांच्या मुलामुलींकडून घेतली जाते। तर मग ही जी लूट आणि त्या संस्थांसोबत यांची हिस्सेदारी ही याच्यातून लक्षात येते। स्मार्ट सिटीच्या नावाने पैसा खर्च झालेला आहे नागपूर शहरामध्ये, पण ते कुठलं स्मार्टनेस आहे आणि त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या शहरामध्ये राज्यकर्त्यांनी केलेला आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे। लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये यावेळची महानगरपालिका ही काँग्रेसची येईल, अशा पद्धतीचा लोकांचा कौल आम्हाला पाहायला मिळतो आहे। लाडक्या बहिणीला ज्या पद्धतीनं या बेईमान भावांनी बदनाम केलं, राज्यामध्ये जेव्हा जेव्हा मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं असेल, नोकर भरती असेल, विकासाच्या नावाने जेव्हा रस्ते खराब झाले असतील तर रस्त्याला पैसे नाही आणि हे सगळं पाप लाडक्या बहिणीवर फोडण्याचं पाप हे चंद्रशेखर बावनकुळे असेल, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवारांनी केलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या नावाने सगळं खापर फोडायचं, 1,500 रुपये त्या लाडक्या बहिणीला द्यायचे आणि त्यांनी हिशोब सांगावा की ज्या वेळेस पासून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये यांनी द्यायला सुरुवात केली त्यावेळेस पासून महाराष्ट्रामध्ये महागाईचे दर किती वाढलेत ते यांनी सांगावे। आपल्याला माहितीसाठी सांगतो की पेट्रोलमध्ये राज्य सरकारचं जो कर घेण्याची जी होती मर्यादा, ती 30 रुपये पर लिटर घेतली जात होती। आता ती लाडक्या बहिणीला 1,500 दिल्यानंतर त्याच्यामध्ये 10.5 रुपये, म्हणजे आता 40 रुपये 50 पैसे कर, जीएसटी, वॅट, कीट काय यांची पूर्ण जी कर प्रणाली आहे त्याच्या आधारातून त्याच्यावर या लोकांनी 10.5 रुपये वाढवले। आता मी एका पेट्रोलचं सांगतोय, तर पेट्रोलच्या याच्यामध्ये यांनी ज्या पद्धतीने वाढ केली, डिझेलमध्ये वाढ केली, तर लाडक्या बहिणीच्या खिशातले पैसे घेतलेत ना। आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी काही लाडक्या बहिणीची कहाणी सांगतात आहे, हे मोठे जे औद्योगिक जे मोदीचे मित्र आहेत त्या मित्रांना किती पैसे देतात त्याची एक श्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी। 1,500 रुपयामध्ये तिचं घर बरबाद करायला निघाले,
महागाई वाढवली, तिच्या मुलाबाळाचं सगळं शिक्षण संपवलं, त्यांच्या हातातल्या नोकऱ्या संपवल्या आणि त्याच लाडक्या बहिणीकडून हे अपेक्षा करतात त्यावेळेस लाडक्या बहिणी यांना मतदान करणार नाही, असे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नगरपालिका क्षेत्रातल्याच लाडक्या बहिणीला वेळेवर पैसे टाकण्याचं काम झालं. त्यावेळेस महानगरपालिकेतल्या महिलांना लक्षात आल्या नाही. याचा अर्थ राज्यातलं फडणवीस सरकार लाडक्या बहिणीला त्या 1,500 रुपयाचं तिच्या खात्यावर शेवटच्या दिवशी पैसे टाकून मतदानाला प्रलोभन देतात आहे का, पैशाने त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करताय का, असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्षांनी आपल्या भूमिकेत सांगितलं असेल की त्यांनी नंतर पैसे दिले पाहिजे निवडणुकीनंतर असं सांगितलं असेल, पण तिचं घर बर्बाद करून तिचं मतदान घेण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे, महागाईच्या होतात त्या, मग तो शेतकरी असेल, बेरोजगार असेल, तिच्या कुटुंबामध्ये तेवढे लोक असतात, त्याची व्यवस्था नाही बघायची, फक्त निवडणुकीला ते प्रलोभन द्यायचं का, हे चित्र त्या ठिकाणी येते. आणि म्हणून प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या त्या पद्धतीचं मत मांडलं असेल, पण लाडक्या बहिणीचा आमचा कुठलाही विरोध नाही, तिला पैसे मिळालेच पाहिजे. यांनी 2100 सांगितले होते, ते 2100 द्यावेत, आम्हाला काही त्याचा विरोध करायचं कारण नाही. पण हे जे खोटारडापणा जो महायुतीच्या सरकारचा पाहायला मिळतोय निवडणुकीच्या काळात, त्याच्यावर प्रदेशाध्यक्ष बोलले असतील असं मला वाटतं.